बातमी आजच्या दिवसभरात सगळ्यात जास्त चर्चेत राहिलेली गुंगी गुडिया या शब्दावरून महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आणि अर्थातच हा शब्दप्रयोग केलाय तो म्हणजे काँग्रेसनं का आणि कशासाठी हेच सांगणारी पुढची बातमी पाहूया। देशाचे माजी पंतप्रधान इंदिरा गांधींचा उल्लेख एकेकाळी गुंगी गुडिया असा केला जात होता। त्याच इंदिरा गांधींनी पुढे देशाच्या इतिहासात अनेक धडाकेबाज निर्णय घेतल्याचं अवघ्या जगानं पाहिलं। मात्र राजकारणात गुंगी गुडिया हा शब्दप्रयोग पुन्हा एकदा वादाचा विषय ठरतोय। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना काँग्रेसनं गुंगी गुडिया म्हणून हिणवलं। बीडमधल्या एका पत्रकार परिषदेचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करून काँग्रेसनं सुनेत्रा पवारांना डिवचलं। सुनेत्रा पवार अजून किती दिवस गुंगी गुडिया बनून राहतील असा खोचक सवाल काँग्रेसनं केला। धनंजय मुंडेंनी सुनेत्रा पवारांना बोलू दिलं नसल्याचा आरोप विरोधक करतायत, त्यामुळे सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामना पेटला। संतप्त राष्ट्रवादीनं आंदोलन करत काँग्रेसची कार्यालय लक्ष्य केली, त्यामुळे सुनेत्रा पवार विरोधकांना आता उत्तर देणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तेव्हा काँग्रेसच्या विविध कार्यालयांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं जाऊन जे वक्तव्य काँग्रेसकडून करण्यात आलं होतं, जो व्हिडिओ ट्विट करण्यात आला होता त्यावरून निषेध नोंदवला, आंदोलनं केली। काँग्रेसनं ट्विट केलेल्या व्हिडिओत धनंजय मुंडे हुकुमशाह आहेत का असा सवाल करण्यात आला, त्यावरून मुंडेंनी काय स्पष्टीकरण दिलं तेही पाहूया। आता वहिनी साहेबांचा या ठिकाणी प्रश्न विचारला, हा प्रश्न उत्तराची प्रेस नसताना विचारला, त्यावेळेस मी म्हणलं आता थांबा, प्रेस संपली, कारण फक्त निवेदन करायचं एवढंच जर अधिकृत सांगितलेलं असताना मी थांबा म्हणलं तर ही चूक होत नाही। तर इथं धनंजय मुंडेची हुकुमशाही, अरे मी 2.5 वर्ष झालं एक ब्र शब्द ना माध्यमांवर बोलतोय ना तुमच्या समोर येतोय, तुम्ही किती मागं लागलात तरी मी बोलत नाही। आज मी कुठल्या तिथं मंत्रिपदावर नाही, मी फक्त आमदार आहे, तरी सुद्धा आमदार म्हणून मी हुकुमशाह। जी ट्विट आम्ही जे केलं त्यामध्ये पत्रकार प्रश्न विचारतात आहे आणि एक ज्यांच्यावर गुंडागर्दीचे अनेक आरोप आहे, एक लोकप्रतिनिधीच्या ऐवजी गुंड म्हणून ज्यांचं व्यक्तिमत्व महाराष्ट्राच्या पुढे आलेलं आहे, अशा प्रवृत्तीची एक ओळख असणारा, एक परसेप्शन असणारा, एक कीर्ती त्यांची असणारा, अपकीर्ती असणारा जो व्यक्ती आहे तो पत्रकारांना एकेरीमध्ये चुप्प बसवत आहे। आणि अशा वेळेस ज्या उपमुख्यमंत्री आहे ह्या एक शब्द देखील बोलत नाही आहेत। त्यामुळे यामध्ये मूळ मुद्दा जो आहे हा त्यांच्या वर्तनाचा आहे। काँग्रेसनं ट्विट करून त्यांच्या मनातला द्वेष समोर आणला। मात्र असं असलं तरी सुनेत्रा पवारांनी दुर्गा असल्याचं सिद्ध करून दाखवावं असं वक्तव्य हर्षवर्धन सकपाळांनी केलं। त्याला मंत्री छगन भुजबळांनी कसं प्रत्युत्तर दिलं ते आपण पाहूया। स्वर्गीय इंदिराजींनी देशाचं पंतप्रधान म्हणून ज्या पद्धतीनं कणखर काम केलं त्याच्यापेक्षाही चांगला अनुभव येणाऱ्या काळात या महाराष्ट्रात आमच्या नेत्या, या राज्याच्या पहिला महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी या ठिकाणी करून दाखवणार आहेत। आणि तेच भीती, तेच आमच्या वहिनी साहेबांचा द्वेष हे काँग्रेसच्या त्या पेजवरून आपल्याला पाहायला मिळाला। आम्ही सुनेत्राताईंना टीकेच्या माध्यमातून कुठे गुंगी गुडिया म्हटलं असेल तर त्यांनी दुर्गाय साबित करावं, आणि दुर्गाय साबित करण्यासाठी त्यांनी काय करावं तर दुर्गाय सिद्ध करण्याकरता ताबडतोब अर्थ घातो स्वतःच्या कडे घ्यावं, स्वतःच्या पक्षाकडे घ्यावं। त्यांनी ताबडतोब अपघाताचा जो शोध आहे तो लावल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही हे त्यांनी सांगावं। त्यांनी ताबडतोब अजितदादांनी लाडक्या बहिणीचे जे 1,500चे अनुदान वाढून 2,100 ते 2,500 करणार होतं सांगितलं ते करावं, दुर्गा म्हणून सिद्ध करावं असं। आता मग तुम्ही स्वतःला काय म्हणून सिद्ध करणार आहात? काही आपण बोलतो दुर्गा म्हणून सिद्ध करावं, म्हणजे मोठमोठ्या गोष्टी सांगितल्या की काय हे सगळं जे त्यांनी केलेलं अपमान जिरून जात नाही। राजकारणामध्ये त्या सुनेत्राताई आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, आणि पुढच्या त्या काळामध्ये जे आहे ते कर्तृत्व नक्कीच सिद्ध करून दाखवणार। दरम्यान एकीकडे हे सगळे आरोप प्रत्यारोप होत असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसनं काँग्रेसच्या कार्यालयामध्ये जाऊन आपला निषेध नोंदवलेला होता। आणि या सगळ्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेच्या दरम्यान त्यांनी या सगळ्याचा निषेध नोंदवला। तर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली, ती पाहूया। आज जो एक वेगळा पायंडा कोणत्या कार्यालयापुढे जाऊन निषेध करणं हे समजू शकतो, मात्र कार्यालयामध्ये घुसल्याचा एक जो नवीन पायंडा जो
भारतीय जनता पक्षाच्या फूस लावण्यावरून आणि महाराष्ट्र पोलिसांच्या सहभागातून जो झालेला आहे, या घटनेचाही आम्ही निषेध करतो. असे पायंडे जर पडत राहिले तर कोणी कोणाच्या घरात घुसेल आणि कोणी कोणाची काय छेड करेल आणि कसं करेल हे सांगता येत नाही. सत्तेची झूल आहे म्हणून मस्ती आहे. काय चुकीचं बोललं, काय बोलले चुकीचं, हे अशी दादागिरी करायला आणि आमच्या ऑफिसमध्ये येऊन सांगून आले असते तर आम्ही पण तयारी केली असती. लपून छपून काय येत आहे, आम्ही स्वागत केलं असतं तुमचं बरोबर, फुलं घेऊन हार घेऊन हातात बरोबर ठेवले असते आम्ही सजवून तुमचं स्वागत करायला. दरम्यान काँग्रेसनं जो व्हिडिओ ट्विट केलेला आहे त्या सगळ्यावरून सत्ताधाऱ्यांनी देखील प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काय म्हणतात तेही आपण पाहूया. अतिशय खालच्या स्तरावर हे उतरलेले आहेत. मुळामध्ये यांना कुठलाही रिस्पॉन्स मिळत नाही, कोणी विचारत नाही. त्यामुळे न्यूजमध्ये येण्याकरता अशा पद्धतीचं काम चाललेलं आहे. बदनाम हुए तो क्या हुए, नाम तो हुआ, अशा पद्धतीनं यांची कारवाई चाललेली आहे. आणि मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत इतक्या खालच्या स्तराला जाणारे हे आता आपल्याला पहिल्यांदाच पाहायला मिळत आहेत. काँग्रेसला हे शब्द वापरताना थोडी तरी मनाची नाही तर जनाची तरी वाटली पाहिजे. एका या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्राताईंच्याबद्दल अशा प्रकारचे अपशब्द काढणं म्हणजे या महाराष्ट्रातल्या तमाम आमच्या लाडक्या बहिणींचा अपमान आहे. आणि लाडक्या बहिणी काय करू शकतात हे 2024ला दाखवून दिलेलं आहे. तेव्हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी अशा शब्दात निषेध व्यक्त केला असताना राष्ट्रवादीचे नेते देखील काय म्हणतात, त्यांनी कशा शब्दात निषेध व्यक्त केला तेही आपण पाहूया. अतिशय अयोग्य आहे, याचा मी निषेध करतो. आणि एक महिला पहिल्यांदाच या राज्याची, ते पण महाराष्ट्रासारख्या राज्याची उपमुख्यमंत्री पदावर बसलेली आहे, तिच्या बाबतीमध्ये असं बोलणं हे अतिशय अश्लाघ्य असं आहे. आणि अशी अपेक्षा काँग्रेस, दुसरे कोणते असेल लहान सहान, काँग्रेस करून तरी अशी अपेक्षा नाही. दादांना जाऊन आज पाच महिने 6 महिने. आज जरी सुनित्राताई असतील तर त्या आज एवढ्या मोठ्या दुःखात असल्यामुळे आज ना उद्या त्या समाजासमोर येतील. समाजाच्या अपेक्षा दादांच्या अप्रोक्ष आता ताईंच्या माध्यमातूनच पूर्ण होतील. त्यांच्या घरात राजकारण, ताईंच्या माहेरी राजकारण, इथं आल्यानंतर दादाबरोबर 35-40 वर्षाचं राजकारण, आणि त्यांना तुम्ही गुंग्या गुडिया म्हणतात असाल, त्याच्यासारखं वाईट दुसरं कोणतंच नाही आहे. एक दिवस येईल का इंदिराबाईंसारखंच आपण ताईंना सुद्धा त्या ठिकाणी पाहू.